तर काय म्हणता मित्रमंडळी, जय भीम, नमो बुद्धाय. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण 3 महिन्यापर्यंत ग्रंथपठणाचे ब्लॉग टाकणार आहे. तर आपल्या ग्रंथपठणाच्या ब्लॉगचा दिवस आहे 66वा. तर मित्रमंडळी, काही न वेळ गमावता वळूया आपण आपल्या टॉपिककडे. तर आजचा आपला टॉपिक हा आहे की यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, बोधाचार्याचे जनक व चैत्यभूमीचे निर्मिते, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी मुंबई येथे झाला होता. भैयासाहेब आंबेडकर हे सामाजिक धार्मिक कार्यकर्ते होते व तसेच राजकारणी बौद्ध चळवळीचे ते धार्मिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सूर्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे ते पुत्र असल्यामुळे त्यांना आपण सूर्यपुत्र या टोपणनावाने सुद्धा ओळखतो. यशवंतराव लहानपासूनच न्यूमॅटिक व पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रस्त होते. पुढे गावठी आणि आयुर्वेदिक औषधांनी ते बरे झाले होते. त्यामुळे यशवंत